आज त्यो हो त्याला काय लाज एवढी लगे लय लयत लाज दे होय लाज लयत लाज होता हो अजून काय उपयोग नाही मग बस्ता घेतला ते पूर्ण करायचा जवळ जवळ म्हणतो बरं महाराज शे पाळणावाले लय नाव ठेवते लोक नाव ठेवते त्याच्या घरची आपलं काय करायचं त्याच्यावर आपलं चाललं बरं झालं हो आपलं बरं झालं बरं झालं ना बाकीचे लोक पायी चालू देत नाही घोड्यावर बसू देत आता याला नांगडीत खायचं का बरं आता काय लोकांचा विचार केला ना जीवन जगणं मुश्किल होईल मुश्किल नाही ना बरं जगू देत नाही त्याला शेळ्या केलं त्याला वाटतं आमच्या मुलावर केल्या हा कोणाला काय वाटतं आपल्या जीवावर शेळी पालन करते मला किती जण म्हणजे तुम्ही पाटील आहे तुम्हाला काय उपत का हे पाटील पण द्या म्हणा मग कपडा लिहिलं काय नाही त्या मला पाहिली बरं जेवावर द्या बरं आम्हाला कोण देतोय पाटलाचे पाय चौघून चालले शेजारा पाजाराला पुन्हा काय वाटतं माहिती आहे का शेजाराला वाटतं नाही आमच्या वावरामुळंच शेळ्या सांभाळतो त्याला माहिती आहे तुम्ही डुकरी पाटील तुम्हाला पाटील असून शेळ्या वाळता हो अरे पण म्हटलं मलाच माहिती आहे एक एकर कसं भागायचं कसं मग कसं नाही कसं कुटुंब कोणी देतं का उष्ण देतं का पीठ देतं का उष्ण पाय कोणी देत नाही उष्ण द्यायला परत द्यावं लागतं ना आणि मग पण हे आपला स्वतंत्र व्यवहार आहे ना हो स्वतंत्र व्यवहार आहे कोणाच्या हाताकडे पाहत मला काय म्हणतो शेतकरी आता सध्या आत्महत्या करते कोणी कर्जा पाय करतं कोणी कशा पाय करतं हा मला तरी असं वाटतं त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही काय नोकरीच्या मागे लागू नाही अहो आत्महत्या करायला मनगटात बळ आहे ना कामापुरतं शिक्षण शिकायचं 2-4 का हार बकऱ्या याला हा मागे आता स्वाभिमानी जीवन आई परा जगायचं. परव आई अंदाजा काय म्हणतो स्वाभिमानी जीवन जगा स्वाभिमानी जगाचं अहो एक जर शेळी सांभाळली 5 वर्ष तर दलिद्री पार पार होणारच मग होत काऊन नाही एका शेळीवर करावं लागत बघ करावं लागत आई यार मुटकं घाली ते बोकडे करावं लागतं केलं ना होता रे आधी केळीच बाई रामदेव स्वामी सांगतात ना प्रयत्न केल्याशिवाय कसं होईल ते म्हणतात की वाळूचं कणरगडीचा तेल आहे गड्या त्याला वाळूतून निघलं हा आपल्याला याच्यातून निघा ना का आपला घामच येऊ द्यायचं आणि पाटील म्हणून घ्यायचं कशाला कोणाला काय वाटतं आपल्याला आयतं भेटलं पाहिजे आहे तर कमी दामाचा जास्त कामाचा कमी कामाचा आणि जास्त दामाचा जास्त दामाचा तर दाम जादा लागते काम कमी लागतं असंही आणि काही काहीला काय होतं काम किती काम करा का तेव्हा त्याला दाम भेटत नाही 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 असे लोक खऱ्याचे लोक नाही 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 पण आपण आपला व्यवहार सोडू नये आपण आपल्या पद्धतीने राहावं जीवन जगण्याबद्दल काहीतरी करावं लागतं एवढं नक्की लोकांचं काम करते नाव ठेवायचं आपण आपलं काम करायचं करायचंच नाही हा आपला स्वतंत्र 2 घ्यायचे तर 4 घ्या 4 घ्यायचे 2च घ्या बस व्यवस्थित समाजा व्यवस्थित राहायचं कोणाला त्रास द्यायचा नाही आपण आपलं करीत राहायचं कामच काम आपलं केलं तर काही लोक नाव ठेवू का काही करू त्या या महागाईच्या काळात महागाई भडकली त्याच्यात तुम्हाला काही ना काही हातपाय हलावं लागणार हातपाय हलावं लागणार हातपाय हल्याशिवाय जमतं का आता इथं काल धांदवडलं एक माणूस क्रेन वरून क्रेन पडून जागेत ठार झाला अरे तो शेळ्याकडे असं मेला असता का नाही मग ते गेलं ते 500 रुपये रोजात लावची ना शेफ्टी आहे ना सेफ्टी आहे आबाद आहे मग तुमच्या मनचं आहे वाटलं तर चालायचं चालले घरला घेऊन असं जीवावरचे काम करायला परवडतं का कोणी विचारिंग का नाही कोण मालक आहे आपण आपलंच मालक लोकांची दावेदारी करण्यापेक्षा चांगलं आहे बाबा आता त्या माणसाला असून किती 1000 रुपये रोज असन 1000 रुपये रोज पण 1000 रुपये आणायला गेला ना गेला ना मग आता कोण उद्याचे 1000 कुठून आणायचे कुठून आणायची तुला काय करायचं मग कुटुंब उन्हात पड ना मग कोण काय देणार आहे का खाय प्यायला कोणी डेअरीत आणली म्हणे पण यावं लागलं होय महाराज हा? कोणी खायला देणार आहे का अरे आपले आपण करा सोडवणं भावाचे बंधन तोडावे की साधू संत सांगितलं आपल्याला आपली सोडवून करायची हा कोणाच्या पुढे हात पसरायचं नाही आपण काही भिकारी नाही नाही हाय ना हातपाय द्यायला ना द्यावा ना देवान दिले एवढी मोठी इस्टेट दिली अजून काय पाहिजे अहो ज्याला हात नाही ते पोट भरते राव इलाज नाही भरते ना तरी पोट भरते ना भरावंच लागत मग तुम्हाला मसा बी आज असे बरेच उदाहरण आहे की ज्याचे हात नाही ते सुद्धा पोट भरतील नाही पोट भरते नाही भरायलाच पाहिजे ना हा तुम्ही अरे टाकून आता आम्ही येतो टाकून नाही गेलते ना दूध काढता काढता लिटर भर बिया दूध प्यायचं. काय कळतं बाबा? अरे इतकं मंदाने वागला घरची काय काल तपासली मग खाली मग होय महाराज एक लिटर हानच दावत मग लोक इकत घेऊन पिते राव तुमचं म्हातारा सांगायचं खाया पिया पेट कोण झाड द्या शेटको काय नाही येत सगळं काल तर टेस्ट आपलं पाहिलं नाही कोण तुम्ही आजचं पण कसं आहे मला कसं काय येत ना टेरस
कसं काय तुमचं येत नाही, तुम्ही पाहता आमचं. लय भारी आहे. अजून? तो पाहतो मी आंब्याचं जुगाड आणि त्यांचं पाहिलं मी. हा आज असं भारी आहे मला तुम्ही मग म्हणता. खरंच महाराजाचं पण मार्गदर्शन चांगलं आहे बरं का तुमचं. एखादा जर याच्याकडे जर वळाला समजा आत्महत्येकडे, तरी तो जागेवर यासारखा आहे. वळू नये हा काही गरज नाही वाढण्याची. कसं उडल मग नाही नाही आपल्याजवळ तुझे स्वतःचे नातेवाईक जेवण करू लागतील. हा 2 दिवसानंतर तुझे मित्र कामावर जाऊ लागतील. 13 दिवसानंतर तुझे घर सांगण्याचा प्रयत्न करायचा. गाणं आत्महत्येच्या बंद मार्गात करे. नाही जायचं. आत्महत्येच्या मार्गात चांगल्या प्रकारे करायचा. याचं नको. आपल्या धर्मात एकच शिकवण आहे, चोरी छिंदारीला बळी ह्या दोन गोष्टी करायच्या नाही. करायचं नाही, इमानदारी ना. इमानदारीने इमानदारी. करायचं. आई, मनगडात बळ गाणं ठेवायचं, थोडी ताकद ठेवायची, हिंमत ठेवायची हा. आणि घरच्या दारच्याने एकमेकाला सहकार्य केलं की झालं काम. झालं. अहो अडचणीत असल्यावर महाराज कोणीच अडचणीत असल्यावरच मार्ग सापडतो. हा ज्याच्या घरी इस्टेट खूप आहे का त्याची पोरं आज दारुडे आहेत, खरंय. त्याला बायका कोण देईना. नाही नाही आणि ज्याची गरिबी त्याची गरिबीच आहे. गरीबी. तुम्हाला सांगतो, श्रीमंत असून काय कामाचं नाही पाहिला, मूळचा श्रीमंत असून काहीच कामाचं काहीच काम. घराच्या कारवान राहतो. हा पण तुम्ही कष्ट, चिकाटी, मेहनत ही जिद्द जर ठेवली ना, झिरोतून वर याला उशीर लागत नाही. पुन्हा ते कायमचं टिकत ना. परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, आपल्या नाका पुढे चालत राहायचं, आपली चाकरी आपण सोडायची. बस शेळी पालनासारखा धंदा कुठलाच नाही. कुठलाच नाही. आता एखाद्या माणसाला जर तुम्ही व्याजानं पैसे 10,000, तुम्हाला लालू लागत 10 महिन्यात दीड होती 15 येते आपल्याला, दीड 15. येते. हा अरे ह्या 10,000 शेळी घे, दुप्पट होते दुप्पट. दुप्पट होती. आणि त्यो गेला पळून मग काय घेतात. हाय ना उदाहरण तशी. तशी उदाहरण झालेले आता काय सांगायचं काम नाही, काय नाही. पळून गेले, एखादा गेला दागावला. एखाद्या काचा पाय आत्महत्याच केली, काय घेतात काय घ्या. बायकून मग तुमच्या पैसा पैसे गेला. हा म्हणजे म्हणजे कसं बोंबलत पुन्हा. आपल्याला चुन्याची एक डबी 8 लाख रुपयाची उलटा घालून बोंबा मारा. त्याच्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय करा. आपलंच हे काणी असो मानी असो, आपली स्वतःची राणी होऊन जाते. हा रोजीरोटीचे व्यवहार मागं लागावं, कोणाची कुचानी करू नये, हा. भांड्या पांचे करू नये, कोणाचे माल चारू नये. नाही नाही आपला माल तसा त्याचा माल समजायचा. आता लोकांना समज गैरसमज, शेळ्यावाले सगळे माल चालते म्हणून म्हणले, मग काय करतात. एक चारतो म्हणजे सगळ्याच नाव आता होतं. करू केलं त्याला काय करतात. कोण व्यापारी? बरं हो महाराज. जे जय जय. पहा आमच्या महाराजांनी किती मार्गदर्शन एकदम जबरदस्त दिलेला आहे. आणि खरंच महाराजाला भरपूर अभ्यास आहे याच्यामधला, शेळीपालनामधला. आणि खरोखरच कोणीच आत्महत्येकडे जायला नाही पाहिजे, कारण की चुकीचा निर्णय तो. त्याच्यापेक्षा काहीतरी मेहनत केलेली कधी पण पाहिजे असते. कारण की आपण जातो पण आपल्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे, आपल्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे. आपण गेल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाबाळाला कोणी लक्ष देत नसतं. त्याच्यामुळं कोणताही चुकीचा निर्णय घेऊन कुठलंही पाऊल असं उचलायला नाही पाहिजे की आपल्या कुटुंबाला त्रास होईल त्याच्यापासून. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.